आहे त्याचा आपण मावा बनवणार आहोत। 1 लिटर दूध घेऊन त्याला सारखा ढवळत राहणे, त्यामुळे मावा तयार होईल। गॅसवरती दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध तापवायला ठेवणे, ते आपल्याला अक्रोडच्या हलव्यासाठी वापरायचे आहे। आता एका ताटामध्ये जेवढा आपल्याला अक्रोडचा हलवा बनवायचा आहे तेवढे अक्रोड घेणे व ते एका मिक्सर ग्राइंडरमध्ये घेऊन त्याला जाडसर क्रश करणे व ते क्रश केल्यानंतर हे जाडसर जे बनवलं आहे अक्रोड क्रश करून ते असं दिसते। हा 1 लिटर दुधाचा मावा तयार होत आहे। हा आपण अक्रोड हलव्यासाठी वापरणार आहोत। अक्रोडच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य आहे दूध, अक्रोड, साखर, मिल्क पावडर आणि वेलची पावडर। इकडे एका कढईमध्ये आपण 1 चम्मच तूप घेत आहोत। याच्यामध्ये आपण क्रश केलेले अक्रोड भाजून घेणार आहोत। इकडे तूप गरम झाले आहे। याच्यामध्ये क्रश केलेला अक्रोड आपण टाकत आहोत। त्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। आपण 1 लिटरचा मावा तयार करून घेतला आहे। हा आपण ह्या अक्रोडच्या हलव्यामध्ये नंतर टाकणार आहोत। हे क्रश केलेलं अक्रोड आपण आता चांगले भाजून लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहे। यामध्ये आपण एवढा 1 लिटरचा जो मावा बनवला आहे त्यातला हाफ मावा टाकत आहोत। त्याचे मिश्रण चांगले भाजून घ्यायचे आहे। यामध्ये आपण अर्धा ग्लास दूध टाकणार आहोत व ही मिल्क पावडर टाकणार आहोत। यामध्ये अर्धा ग्लास दूध टाकत आहोत। त्याला ढवळून घ्यायचे आहे। यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत व त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण ही साखर टाकणार आहोत। हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। यातील पाणी कमी होईपर्यंत आटेपर्यंत ह्याला सारखा हलवत राहायचं आहे। याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे। वेलची पावडर मिक्स करायची आहे। हे चांगलं घट्ट झालं की आपला हलवा, अक्रोडचा हलवा, स्वादिष्ट हलवा तयार होणार आहे। यात आपण थोडासा फूड कलर टाकूया, त्याने छान कलर येईल। हे मिक्स करूया। असा हा अक्रोडचा हलवा तयार झालेला आहे। हा खायला फारच स्वादिष्ट लागतो। अशा प्रकारे हा अक्रोडचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। सर्वांनी ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करावी व शेअर करावी। स्वादिष्ट बनवत राहा, खात राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।